पहिलं देवराज 3 ओव्हरच्या मॅचेस होतील या पुढच्या. विक्रांत लाड बघू स्पीडअप घ्यायचा थोडा. सुतारवाडी संघाचा कर्णधार 7 मिनिटांनी याने लगेच माईकशी संपर्क साधला. सुतारवाडी संघाचा कर्णधार. पहिल्या षटकाचा खेळ चालू होतोय. देवराज पहिलं षटक टाकण्यासाठी आणि विक्रांत लाड पावस पंचकृषी मध्ये गाजलेले प्लेयर. चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकात. पुढचा चेंडू सुरेख चेंडू वरून जातोय बहुतेक आणि हा निर्धाव चेंडू दुसरा निर्धाव चेंडू पडतोय विक्रांत याला. विक्रांत लाड देवराज पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू टाकला होता. थोडा फसवा चेंडू होता तो आणि बाईसच्या स्वरूपात एक धावसंख्या होती 1. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पुढचा चेंडू देवराजाचा. पाहूया आणि त्याने पटका लगावलाय आणि जर उडाला तर निश्चितच चौकार आहे. सुतारवाडी संघाचा कर्णधार यांना दुसरा पुकार आहे. पुढचा चेंडू मनीषाला देवराजाचा. बघूया कशा प्रकारे खेळतायत. सुरेख फटका लगावला होता आणि नेट उंचावर आलाय. सामना लगेच चालू करायचा. पंच अजून 3 सामने आपल्याला खेळायचे आहेत. पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज सांगताय सुशांत सर. पुढचा चेंडू ओंकार याला आणि हा व्हाईट चेंडू. दोन्ही हात समांतर करतायत राजेश हजनकर पंच या पंचकृषी मध्ये भाजलेलेच आहे. कसा जाऊन पाहूया. एक धाव तर निश्चितच. धावसंख्या 1/7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. तर यानंतरचा होणारा सामना भगवती हळदणकरवाडी विरुद्ध सुतारवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुढचा सामना
हळदणकरवाडी विरुद्ध सुतारवाडी. डीजेचे पैसे अर्धेच द्यायचे आहेत. पैसे दिला नाही ते बोलले तर पुढचं षटक घेऊन येत आहेत आशिष. ओंकार याने फटका सजवलाय, पाहूया. आणि षटकार आहे. अशाच फटक्यांची गरज आहे लाडवाडी संघाला. पाहूया. दिदी धावसंख्या होती आहे 13. पुढचा चेंडू निर्धार चेंडू. धावसंख्या तिथेच 13. ओंकार आशिष पुढचा चेंडू घेऊन ओंकाराला. पाहूया. खाली राहिला होता चेंडू आणि विकेट किपरच्या हातातून सुटतोय. धावसंख्या 1/14 22 स्वरूपात 1 रन मिळतोय. पुढचा चेंडू आशिषचा. विक्रांतला लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सेफ झोन मध्ये पडतोय चेंडू. एक धाव तर निश्चित आहे. दुसरा धाव पूर्ण होते आणि धावसंख्या 2/16. आशिष पुढचा चेंडू घेऊन विकी याला. विक्रांत लाड एक चेंडू काना गळून जातोय. हो समोर षटकार जातोय. विक्रांत लाडाच्या बॅट मधून भरपूर वेळानंतर थोडी मशागत केल्यानंतर षटकार क्लासिक षटकार मारलाय आणि धावसंख्या होती आहे 22. एक गडी बाद 22. विजय एक शेवटचं षटक घेऊन येतो. एक हाणामारीचं षटक असेल.
ओंकाराच्या बॅट मधून नक्कीच फटके पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहूया फटका सजवलाय. ही बॅट चेंज लागली आणि धाव 4 धावासाठी जातोय. सुरेख फटका. धाव संख्या होते 26. सुतारवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. सुरेख चेंडू लागला होता. लॉक होल पद्धतीचा चेंडू. फिल्डिंग लावून घ्या लगेच. धावसंख्या तिथेच 26. निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. एकच धावसंख्या. धावसंख्या होते 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. आता विक्रांत लाड स्ट्राईकला आलेत. पाहूया कशा प्रकारे राहिलेल्या चेंडूंचा सामना करतायत. 6. आणि हा 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या होती आहे शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू असावा. फटका मारलाय. पाहूया गॅप मध्ये जातो आणि 4 धावा. धाव संख्या 35. 36 धावांचं टार्गेट ठेवलंय बांचरवाडी संघासमोर. पाहूया कशा प्रकारे बांचरवाडी या धावांचा पाठलाग करतायत.
आणि कोण सामना चालू करायचा आहे. देवराज आणि विवेक आणि गोलंदाज आहेत विक्रांत लाड. छत्तीस धावांचं आव्हान आहे बांदकरवाडी संघासमोर. कशा प्रकारे पूर्ण करतायत पाहूया. फटका सजवलाय आणि 4 धावांसाठी कैलास चेटू. सुरेख चेंडू होता. एकच धावांसाठी धावसंख्या 5. नाव घेतो सुभाष पाटील. या ठिकाणी आमच्या वारीचे मुंबई मंडळाचे सल्लागार एकनाथ यांना भेटावे आणि सुभाष राणे यांचं आगमन झालं. त्याने व्यस्त जाऊ या मैदानामध्ये आणि सुरेख चेंडू विकेट मिळतो विकीला.
पहिलं षटक प्रगती पथावर विक्रांत जाट. चालू करायचा सामना लगेच. आणि हा परत एकदा वाईट टाकलाय. स्क्वेअर चेंडू बनावा लागेल. पुढचा चेंडू विवेक. आणि या दोन धावाने धावसंख्या होती आहे 9. तो पद्धतीचा चेंडू टाकला होता. विवेकला काही समजलं नाहीये, सॉरी विराटला काही तो समजला नाही आणि निर्गळ चेंडू. परत एकदा तसाच आणि षटक संपतंय. धावसंख्या होती है 9. 12 धाव अंतरवाडी संघाला. डीजे हात नका लावू याच्या साडीला. साडी घालून आहे आणि हा फटका आहे 6 धावांसाठी. आणि बॉलर आहे ओमकार. धावसंख्या 15. पुढचा चेंडू ओमकार याचा देवराजसाठी. नो मॅन्स लँड मध्ये पडतो आणि एक बाण चौकार. धावसंख्या 19. डीजे आहे बांडकरवाडी संघाला. बांडकर युवराज. पुढचा चेंडू ओमकार याचा. मागे थोडा मागे टाकलाय आणि
एक सेकंड वर्ष 2 मध्ये होण्याचा प्रयत्न आणि मिस्टेक. विक्रांत लाड थोडी फंबल करते त्यामुळे रनआउट हुकतोय. एकच धाव संख्या होती 20. आता 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. ओमकार पुढचा चेंडू विराजसाठी. दोनची कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण करतायत. चांगलं रनिंगचं बेटिंग म्हणावं लागेल. देवराज आणि विराज. पुढचा चेंडू विराज. पाणी चेंडू सुरेख टाकलाय. निर्धाव चेंडू. धाव संख्या 22. 7 बॉल 14. 2च्या सरासरीने खेळायचंय. पाहूया अशा प्रकारे टार्गेट पूर्ण करतायत. परत एकदा निर्धाव चेंडू टाकतो ओमकार. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे मानकरवाडी संघाला. देवराज अजून मैदानात आहे. खेळवायचे आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. बॉलर विद्यानंद लाड. पुढचं षटक आणि शेवटचं षटक संघाकडून विद्यानंद लाड घेऊन येत आहेत. 6 चेंडू 14 धावा. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि तो भिरकावून लावलाय 6 धावांसाठी. देवराज फटका सजवला होता. सुरेख फटका सजवला होता आणि त्या 6 धावांनी धावसंख्या होती आहे 28. आता 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. उद्देश बोर्ड माईकशी संपर्क साधा. पुढचा जो सामना आहे त्या सुतारवाडी संघाने तयारीत राहायचं आहे. 6 धावा. चुरशीचा असा सामना पाहायला मिळतोय लाडवाडी आणि बांधकरवाडी या 2 संघांमध्ये. सुरेख चेंडू. सन्मान दिलाय कारण मारण्यासारखा नव्हता. स्वयंसेवक यांनी आपली जागा घ्यायची आहे. स्वयंसेवक यांनी तर लांब लांब बसायचंय. 3 चेंडू आणि 6 धावा.
पाहूया कशा प्रकारे पूर्ण करताय देवराज. हो, कारण त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास होता की मी तो फटका सजवू शकतो आणि तो सजवलाय 6 धावांसाठी. देवराज सुरेख फटकेबाजी आणि सामना जिंकलाय बांचरवाडी संघाने. पुढचा सामना होता हदनकरवाडी विरुद्ध सुतारवाडी रायवरली.